नमस्कार. मुलांना मराठी महिने सांगायला सुरुवात केलीत का? अर्थात केलीच असेल तुम्ही. आपल्या सणांविषयी, आपल्या समारंभांविषयी आपण मुलांना माहिती नक्कीच देऊया. पण त्याआधी आपल्या मुलांच्या मनातले सण त्यांच्या नजरेतून जाणून घेऊया. त्यांच्या दृष्टीने सण कसा असतो, त्यांना त्याबद्दल किती माहिती आहे हे आधी जाणून घेऊया. आणि मग सण आपण का साजरे करायचे, कसे साजरे करायचे, कशासाठी साजरे करायचे आणि केव्हा साजरे करायचे याची माहिती आपल्या मुलांना द्यायला सुरुवात करूया. नुकताच गणेशोत्सव छान पार पडलाच असेल तुमच्या सगळ्यांच्या घरात. त्यामध्ये तुम्ही मुलांना सहभागी करून घेतला असेल. आता पुढचे सण असेच साजरे करूयात आणि ज्यामध्ये मुलांना सहभागी करून घेऊया. आता बघूयात गंपू दादा आणि रुहा यांच्यातला संवाद. धन्यवाद. म्हणजे तू चुकतच नाहीस कधी. चुकते पण मला आई आई बाबा फटके नाही देत, रागवते. रागवतो कसं रागवतो? समजा आता मी रुहा आहे हा आणि तू आई आहेस. हा रागव. माझ्याकडून काय झालंय? चूक काहीतरी चूक झाली असेल ना माझ्याकडून. हा काय झाली आहे? की काहीतरी चूक झाली आहे ना. काहीतरी हट्ट केला. काय हट्ट केला? बरं लहान मुलांनी हट्ट करावा का नाही करू? नाही. नाही करायचं मुलांनी हट्ट. मग मोठ्यांनी थोडी करायचा. नाही. मुलांनी हट्ट केला पाहिजे बाबा. का? हो, लहान मुलांनी हट्ट केला पाहिजे. कसं? मला हे पाहिजे. जसं मला एखादी पुस्तक पाहिजे, पेन्सिल पाहिजे. तसं तू हट्ट कधी केलायस? तसा हट्ट मी आजच केला. काय केला? मला अक्षरनंदनचा कप हवाय. कप हवाय? काय अडी? कप कशासाठी हवाय? कप हवाय का नाही तुला अक्षरनंदनचा? हो. कशासाठी हवाय? भूक लागली रोहाला. नाही. तुम्हाला एक कारण सांग ना, कशासाठी हवाय कप? असंच. असंच हवंय. बरं हे असंच आहे का काय कशासाठी तरी आहे? खेळण्यासाठी. घालण्यासाठी आहे. बरोबर का नाही? तसं कप कशासाठी हवाय? पाणी पिण्यासाठी. कपात पाणी पितो का बेटा कोणी? नाही. मग मी घालून पाहू ते मला कसं दिसतं बघूया. चालेल ना मी घातलं तर? हो. तुटून जाईल पण ते. हो. घाल. अरे असं काहीतरी बांधतात. राखी. राखी बांधतात. काय असतं त्या दिवशी? राखी पौर्णिमा. आणि त्याला नारळी पौर्णिमा पण म्हणतात का? नाही. हो, त्याला नारळी पौर्णिमा पण म्हणतात. त्या दिवशी कोकणातली लोक काय करतात की त्या दिवशी समुद्राची पूजा करतात.
आणि समुद्राला सोन्याचा नारळ देतात आणि तोपर्यंत ते मासेमारी करत नाहीत पावसाळ्यातील 2-3 महिने. आणि मग नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रावरती जाऊन समुद्राला सोन्याचं नारळ देतात आणि मग त्या दिवसापासून ते मासेमारीला सुरुवात करतात. कारण पावसाळ्याचे 3-4 महिने माशांना खूप पिल्ल होतात आणि त्यांची खूप संख्या वाढते आणि ती संख्या वाढावी, पिल्ल मारू नयेत म्हणून मग ते मासे मोठे होऊ देतात ते. म्हणून मग नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी सुरू होते. ओके, म्हणून त्याला नारळी पौर्णिमा पण म्हणतात. त्याच्यामुळे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात तो उत्सव साजरा केला जातो. उत्सव आणि सणात काय फरक आहे? उत्सव आणि सणात उत्सव म्हणजे असं सगळे एकत्र मिळून काहीतरी कार्यक्रम करतात त्याला म्हणजे उत्सव जसं की म्हणतात. गणपती, हा. आणखीन कुठलं तरी असं एक मटकं बांधतात, त्याच्यामध्ये दही वगैरे असतो आणि असे थर लागतात एकावर एक, हा. त्याला काय म्हणतात? दहीहंडी. हा, गोकुळ अष्टमी. ओके, त्याला काय म्हणतात? गोकुळ अष्टमी. गोकुळाष्टमी. त्या दिवशी काहीतरी म्हणतात ना, गोविंदा आला रे आला. तू पाहिलीस का दहीहंडी? मागच्या वर्षी. तुम्ही शाळेत पण करता का दहीहंडी? नाही. नाही करत. बर, कशी पाहिलीस तू दहीहंडी, सांग बरं मला. मी दहीहंडी एकदा खूप गर्दीत पाहिली. पण खूप आपण गर्दी होती. ठरलेलं उत्सव म्हणजे गर्दी असते, खूप लोक असतात, हो उत्सवात गर्दी असते. हो. आणि एक असा सण असतो ज्याच्यामध्ये असं मडकं असतं, त्याच्या खाली माती असते आणि मग गहू टाकतात त्याच्या खाली आणि मग दिवा पण लावतात. हं? आणि मग गोंधळ पण म्हणतात, मग देवीची गाणी पण म्हणतात आणि 9 रात्रींचा दिवस असतो तो. 9 रात्री. कुठला बरं तो उत्सव? नवरात्र. परफेक्ट, माहितीये की तुला थोडं थोडं. हो. हं? मला एक सण खूप आवडतो. कुठला? नाताळ. नाताळ आवडतो. बर, काय असतं नाताळमध्ये? नाताळमध्ये सांता क्लॉज येऊन गिफ्ट देऊन जातो. हो, हो. तुला कधी दिलं? मला मागच्या वर्षी दिलं होतं. काय दिलं मागच्याच्या होतं मागच्या वर्षी. काय दिलं तू? केव्हा येतो नाताळ? नाताळ डिसेंबर महिन्यात. डिसेंबर मध्ये येतो. ओके, त्या दिवशी काय काय करतात? त्या दिवशी नाही माहित. मेरी क्रिसमस म्हणतात का? हो आणि झाड असतं का कुठलं तरी? हो. बघ ना, आपल्या सगळ्या सण उत्सवांमध्ये ना सारखे पण आहे. कसं सारखे पण आहे? नाताळमध्ये मेरी क्रिसमसचं एक झाड असतं आणि त्याला शोभित करतात, सुशोभित करतात, त्याला सजवतात, त्याच्यावर लाइटिंग करतात आणि मग रात्री सांता क्लॉज येतो आणि आपल्याला गिफ्ट देतो. तसंच आपल्या इथे पण एका झाडाची पूजा करतात. वडाच्या. हा, त्याला म्हणायचं वटपौर्णिमा. त्या दिवशी काय करते आई? नाही, आई नाही करत, बाबा करतो. बाबा दोरा घेतो आणि असं वडाला फेऱ्या मारतो. नाही, मग आई करते. आई करते? पण माझी आई नाही करत. आई नाही करत. बर, पण बाकी बायका करतात ना सगळ्या. हो. हो, दोऱ्याने वडाला बांधून टाकतात. हं? का करतात बरं? मला नाही माहित. निसर्ग म्हणजे काय? निसर्ग म्हणजे परिसर. परिसरामध्ये काय काय येतो? परिसरामध्ये